हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामचे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण 1 जून 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर पहिली बातमी पाहूया. अलीकडेच अमेरिका देशाचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचा दौरा केला. भारत व अमेरिका लष्कर सराव याविषयी पाहूया. कोप इंडिया, वाघ ट्रम्प, वज्रप्रहार व युद्धाभ्यास. पुढे पाहूया. अनुसूचित जातीच्या योजनांच्या रिअल टाईम देखरेखीसाठी सरकारने PM अजय पोर्टल व मोबाईल ॲप लॉन्च केलेले आहे. पुढे पाहूया. रशियाने अणुसक्षम हायपरसॉनिक ऑरोसनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी किंवा लॉन्चिंग केलेली आहे. पुढे पाहूया. शास्त्रज्ञांनी नुकताच गुजरात राज्यातील लिग्नाईट कोळशाच्या साठ्यामध्ये सूर्यफुलाच्या आकाराचा दुर्मिळ खनिज पायराईट शोधलेला आहे. गुजरातबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. गुजरातची राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत तसेच भारतात चालू झालेले पहिले ग्रीन मिथाईल प्लांट व मल्टीलेन फ्री टोलिंग प्रणाली देखील गुजरातमध्येच सुरू करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिक्कीम राज्यात आमा दीदी बहिणी बस सेवा सुरू केलेली आहे. या बस सेवेचे संपूर्ण व्यवस्थापन व संचालन महिलांद्वारे केले जाईल. सिक्कीमबद्दल पाहूया. सिक्कीमची राजधानी गंगटोक, मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग, राज्यपाल आहेत ओम प्रकाश माथुर. पुढे पाहूया. 11व्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले. क्वाड या गटामध्ये प्रामुख्याने 4 देश समाविष्ट आहे. त्यांची नावे पाहूया. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधील धोरणात्मक व सुरक्षा सहकार्य वाढवणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे. पुढे पाहूया. गृहमंत्री अमित शहा यांनी राजस्थान या ठिकाणी प्रहरी संमेलनाला संबोधित केले. पुढे पाहूया. कान्हा व्याघ्र प्रकल्पात कॅनाईन डिस्टेंपर व्हायरसमुळे एका वाघिणीचा व तिच्या बछड्यांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशबद्दल माहिती जाणून घेऊया. मध्य प्रदेशात कान्हा, बांधवगड, माधव, संजय, पन्ना व सातपुडा हे महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान किंवा व्याघ्र प्रकल्प आहेत. पुढे पाहूया. चीन देशाच्या डॉक्टरांनी 3000 किलोमीटर अंतरावरून हैदराबादमध्ये एका रुग्णाची यशस्वीरित्या रिमोट रोबोटिक्स सर्जरी केली आहे. पुढे पाहूया. दरवर्षी महिला आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन 28 मे रोजी साजरा केला जातो. याच दिवशी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन देखील साजरा केला जातो. पुढे पाहूया. राजस्थान राज्य सरकारने संरचनांच्या पुनरुज्जीवनासाठी वंदे गंगा जल अभियान 2026 सुरू केलेले आहे. हे अभियान 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनापर्यंत चालणार आहे. राजस्थानबद्दल माहिती घेऊया. राजस्थानची राजधानी जयपूर, मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा, राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे. राजस्थानातील कुंभलगड किल्ल्याची 36 किलोमीटर लांब भिंत ही ग्रेट वॉल ऑफ चायना नंतर जगातील दुसरी सर्वात मोठी भिंत मानली जाते. पुढे पाहूया. IPL इतिहासात सलग 4 सीझनमध्ये 600हून अधिक धावा करणारा जगातील पहिला खेळाडू विराट कोहली ठरलेला आहे. पुढे पाहूया. रांची येथे आयोजित राष्ट्रीय सिनियर फेडरेशन कप 2026 मध्ये पुरुषांच्या शॉटपुट म्हणजेच गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदक समरदीप सिंग यांनी
जिंकले आहे. पुढे पाहूया. जगातील दुसरी सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली नुकतीच खावडा, गुजरात येथे सुरू करण्यात आली आहे. पुढे पाहूया. इस्रायल सोबत झालेल्या करारानुसार भारताच्या महाराष्ट्र राज्यात पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चरचे उत्पादन केले जाणार आहे. पुढे पाहूया. कॉमनवेल्थ गेम्स 2026 साठी भारताची शेफडी मिशन म्हणून रोहित राजपाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. सर्व प्रशासकीय स्तरांवरील भ्रष्टाचार पूर्णपणे संपवण्यासाठी प्रोजेक्ट झिरो केरळ राज्याने सुरू केलेले आहे. पुढे पाहूया. पहिली जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026 चे उद्घाटन अहमदाबाद येथे केले जाणार आहे. पुढे पाहूया. प्रसिद्ध संगीतकार सनी रोलिंग्स यांचे निधन झाले. ते टेनर सॅक्सोफोन या वाद्याशी संबंधित होते. पुढे पाहूया. भारताचा पहिला भू-औष्णिक ऊर्जा प्रकल्प पुगा दरी लडाख येथे विकसित केले जात आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.